माझा अनुभव काय जास्त वेगळा नाही आहे, सारखाच आहे. इन्स्टाची रील आली होती एकदा आणि तुम्ही तो व्हिडिओ टाकला होता. तुम्ही कारमध्ये बसलेले होते, तुमचे 2 मुलं मागं बसलेले होते. शाळेतून आय थिंक जायचं होतं. त्या रीलमुळेच मी जॉईन केला कोर्स. त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की मुलांना तुम्हाला मी न्यायला आलो म्हणून माझा 1.5 लाखाचा प्रॉफिट आहे, नाही तर तो 12 लाखाचा झाला असता. तर मी शॉक झालो. म्हटलं हे काय आहे नेमकं. कमोडिटी तर ऐकलेलं आहे आपण, म्हणजे सिल्वर वगैरे ऐकून झालेलं आहे, पण त्यात काय असं आहे, कसं करायचं काही माहिती नव्हतं आपल्याला. हे स्टार्ट करावे म्हणून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितले. ABP माझाचा इंटरव्ह्यू, तुमचा TEDx, तुमचा तो अजून 2-3 प्लॅटफॉर्मवरती भरपूर व्हिडिओ, कमीत कमी 15-20 व्हिडिओ बघून झाले माझे. ते 1-1 तासाचे, अर्ध्या तासाचे. म्हटलं हा विषय आपल्याला एकदा समजला तर आपण जॉईन करायचं. त्याच्यानंतर मग मी कॉल केला परिवर्तनला आणि रविवार होता त्या दिवशी. मी म्हटलं एकदा ऑफिसला जाऊन येऊ. ऑफिसला आलो, एकटाच होता बसलेला परिवर्तन. त्याच्यासोबत मी अर्धा तास बसून बोललो. म्हटलं तुझा पर्सनल नंबर दे मला. तर तो म्हटला आम्ही नाही देऊ शकत, तुम्ही काय करा, आमच्या प्लॅटफॉर्मला एक नंबर येतो 000111 त्याच्यावर कॉल करा, किंवा मग मी तुम्हाला ग्रुपला ॲड करतो. मी अर्धा तास त्याला म्हटलं अजून काय मिळते का मला, हा खोटं बोलतोय. एकतर फीस होती 55,000, त्यात मग वुमनला 50% वगैरे, डिफेन्सला 50%, स्टुडंटला 50%. म्हटलं आम्ही काय घोडं मारलं एवढाच. आम्हाला हे द्या असं वाटत होतं. पण तो म्हणला नाही, तुमचं एज 30+ झालेलं आहे, तुम्हाला 15% मिळेल. तरीही मी म्हटलं अरे सरांना कॉल करून विचार काही कमी होते का, 40,000 तरी कर बाबा. मी त्यानंतर 15 दिवस वेळ घेतला, 1,500 रुपये देऊन बुक केलं तिकीट, हे जागा. पण म्हटलं आता परत तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून पाहिले 4 वेळा. म्हटलं पैसे जाणार आहेत आपले, आधीच ऑप्शनमध्ये ₹1,00,000 लॉस आहे. कॉन्फिडन्स तयार होण्यासाठी 2 महिने लागले. ज्या दिवशी फीस भरली नाही तर त्या दिवशी पण असं वाटत अरे भरपूर लोक आले तिथं, आता काय विषय नाही, आपण भरू शकतो. म्हणजे एक कॉन्फिडन्स पण येतो पब्लिकचा. संख्या बघून एक वाटतं. पण इनडायरेक्टली म्हणायचं काय की एक मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास माणसाला एवढी मोठी अमाऊंट द्यायला खूप विचार करावा लागतो. आणि ते कॉन्फिडन्स पण कधी येतो की बाबा कुणीतरी विश्वास देतं आहे का तुम्हाला. ह्या मार्केटमध्ये, जगात तुम्हाला कोण असं विश्वासानं सांगते ह्या मार्गाने गेला तर तुम्ही यशस्वी होणार आहे, असं कोणी नाही ना. आता इतके म्हणजे फ्रॉड होत आहेत, स्कॅम होत आहेत, आपण ऐकतो न्यूजमध्ये दररोज काही ना काही होतं आहे. म्हणजे ते सगळं बाजूला आणि कुणीतरी जेन्युइन आहे बाबा मार्केटमध्ये अजून तरी, म्हणून हे एवढा कॉन्फिडन्स यायला आम्हाला वेळच लागला, पण आम्ही आलो. थँक्यू.